आज मी तुम्हाला अशा 5 मिस्टेक सांगणार आहे की जे न्यू यूट्यूबर्स असतात ते करत असतात आणि त्याच्यामुळे होतं काय, त्यांचं चॅनल हे ग्रो होतच नाही आणि व्ह्यूज येतच नाही आणि व्ह्यूज नाही आले तर त्यांचे सबस्क्रायबर वाढत नाही ना, वॉच टाईम वाढतो आणि याच ठिकाणी ते डिप्रेस्ड होतात आणि चॅनल जे असतात ते सोडून जातात, जे की बिलकुल पण ॲक्सेप्टेबल नाही आहे. कारण यूट्यूबमध्ये एवढा पैसा आहे, लोक एवढे पैसे कमवत आहे आणि आपण काही गोष्टींमुळे हार मानत असतो. तर नेमकं त्या 5 गोष्टी कोणत्या आणि शेवटच्या 2 गोष्टी तर एवढ्या महत्त्वाच्या आहेत की जे तुमच्या चॅनलची स्ट्रॅटेजी बदलू शकतात. तुमचे व्ह्यूज येण्यापासून तर तुमचा वॉच टाईम गेन होण्यापर्यंत सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तो अजिबात स्किप करू नका. चला, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये एक कमेंट करायला विसरू नका. तर पहिली मिस्टेक अशी आहे जी सगळेच यूट्यूबर करतात, जी की मीही केली होती. ठीक आहे, तर ती आहे कन्सिस्टन्सी ठेवत नाहीत. मीही जसे सुरुवातीचे 1-2 वर्ष काम केलं तेव्हा मी अजिबात कन्सिस्टंट नव्हते आणि आता तुम्ही बघत असाल की माझे डेली व्हिडिओज येत असतात. डेली मी शॉर्ट व्हिडिओज अपलोड करते आणि डेली लॉंग व्हिडिओसुद्धा अपलोड करत असते. तर होतं काय, कन्सिस्टन्सी मेंटेन न ठेवणं. स्मॉल यूट्यूबर्स जे असतात, न्यू यूट्यूबर्स जे असतात ते करतात काय, 2-3 व्हिडिओ अपलोड केले, ठीक आहे, अपलोड केल्यानंतर व्ह्यूज नाही आले तर अपलोड करणं तिथंच थांबवतात. कशासाठी थांबवतात, काय कारण आहे? कारण काय असतं की व्ह्यूज नाही आले म्हणून. तर ही जी स्टेप असते ती महत्त्वाची स्टेप असते. कारण जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओज अपलोड केले तर यूट्यूबच्या अल्गोरिदमला समजेल. जर तुम्ही 2-4 व्हिडिओ अपलोड केले, व्ह्यूज नाही आले म्हणून अपलोड थांबवत असाल तर यूट्यूबच्या अल्गोरिदमला समजणारच नाही की तुमचा व्हिडिओ, कारण टेस्ट करायला वेळ लागतो यूट्यूबच्या अल्गोरिदमला की तुमचे व्हिडिओज कुठल्या ऑडियन्सला दिले गेले पाहिजेत. त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. सेकंड मिस्टेक अशी असते की तुमचा जो थंबनेल आहे तो वीक असतो. तुमचा मध्ये व्हिडिओ कितीही चांगला असला, बरेच असे क्रिएटर्स आहेत की ते व्हिडिओ एकदम छान बनवतात. कुकिंगचे म्हणा, टेकचे म्हणा, व्लॉगिंगचे म्हणा, कुठलेही व्हिडिओज एकदम छान बनवतात आणि मग त्याच्यानंतर एडिटिंग करतात, सगळ्या गोष्टी करतात, खूप मेहनत घेतात. पण जेव्हा थंबनेल अपलोडचा टाईम येतो तेव्हा म्हणतात की एवढी एडिटिंग झाली, मला आता कंटाळा येतोय. ठीक आहे, तर मला कंटाळा येतो तर मी काय करणार, आज इट इज थंबनेल जे आहे व्हिडिओचं ते घेणार, त्याच्यात 2-3 जे कीवर्ड्स आहेत किंवा खूप सारं मटेरियल लिहिणार कॉपी पेस्ट करून आणि मग त्याच्यानंतर काय म्हणणार की ठीक आहे, मी असाच हा माझा थंबनेल जो आहे तो माझ्या व्हिडिओला लावणार आहे. याच्याने होतं काय, तुमचा जो थंबनेल आहे तो तुमचा व्हिडिओ पुश करण्याचं 70% काम करत असतो. म्हणजे 30% तुमचा व्हिडिओ आणि 70% हे थंबनेलवर डिपेंड असतं की तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार आहे, लोक बघणार आहेत किंवा क्लिक करणार आहेत किंवा नाही. तर ह्या गोष्टी समजणं खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुमचा थंबनेल व्यवस्थित नसेल तोपर्यंत तुमचा व्हिडिओ कोणीच बघणार नाही. ठीक आहे, तर तुम्हाला एक साध्या सिंपल भाषेत मी सांगत आहे. तर या गोष्टी तुम्ही लिहून ठेवा, स्टेप बाय स्टेप करा किंवा व्हिडिओ समजला नसेल तर रिपीट बघा की नेमकं मी कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, तर सेकंड आपला मिस्टेक होती की जे न्यू क्रिएटर्स करत असतात ते थंबनेलची वीक करतात. आता माझेही व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत फर्स्ट टायमिंगचे. तुम्ही माझे लास्ट व्हिडिओज बघा, आधीचे अपलोड केलेले 2 वर्षापूर्वी. थंबनेल म्हणजे तुम्ही माझे थंबनेल बघून म्हणणार की हे कसले थंबनेल आहेत आणि त्याच्यावर व्ह्यूजसुद्धा नाही आलेले. आताचे थंबनेल आणि तेव्हाचे थंबनेलमध्ये कंपॅरिझन केल्यावर नक्कीच हा रिझल्ट माझा आताचा चांगला आलेला आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी समजायच्या आहेत. तिसरी मिस्टेक अशी आहे की क्लिकबेट टायटल, म्हणजे तुमचं टायटल काहीच, मध्ये इन्फॉर्मेशन काहीच. का अशा गोष्टी करायच्या, जे आपण व्हिडिओत सांगणार आहोत त्या रिलेटेडच आपण टायटल हे दिलं पाहिजे. ठीक आहे, टायटल पण असं खूप मोठं नको, कॅची असलं पाहिजे. होतं काय, जर आपण व्हिडिओमध्ये सांगत काही असलो आणि आपलं टायटल वेगळंच असलं तर जेव्हाही लोक सुरुवात करतात आणि बघतात की टायटल तर हे होतं आणि व्हिडिओत तर वेगळ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या, याच्याने तुमची व्हिडिओची पुश जी असते ती कमी होत असते. कारण व्हिडिओज असतात, लोक सुरुवातीचे 50 सेकंड बघत असतात मॅक्झिमम. ठीक आहे, मिनिमम तर 10-15 सेकंदाचं स्किप करत असतात. त्याच्यामुळे टायटल असं ठेवा की लोकांना मध्येही तीच इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे जी आपल्या टायटलमध्ये त्यांना सांगितलेली आहे. तर ह्या गोष्टींकडे सुद्धा तुम्हाला लक्षात केलं पाहिजे. आणि न्यू यूट्यूबर्सला काही गोष्टी माहीत नसल्यामुळे त्यांच्या ह्या मिस्टेक जे असतात ते नकळत होत असतात की कदाचित आमच्या व्हिडिओवर जास्त व्ह्यूज यायला पाहिजे म्हणून ते ह्या गोष्टी क्लिकबेट वगैरे करत असतील. क्लिकबेट करा पण जास्त ओर नको, त्याच्याने तुम्हालाच तुमच्या व्हिडिओचं पुश कमी होणार आणि तुमचंच नुकसान होणार आहे. चौथी मिस्टेक अशी आहे की ऑडियन्सला समजत नाही. आता काय नेमकं समजत नाही बघा, तुम्ही पहिला महिना पकडून घ्यायचं. फॉर एक्झाम्पल आपण पकडू की फर्स्ट मंथमध्ये तुम्ही एक व्हिडिओ टाकला कुकिंगचा, दुसरा व्हिडिओ टाकला टेकचा, तिसरा व्हिडिओ टाकला
व्लॉगिंगचा. ठीक आहे, तुम्ही असे रॅन्डम टॉपिक्स जे आहेत ते उचलत गेले आणि तुमच्या व्हिडिओला टाकत गेले. याच्याने होतं काय, यूट्यूबला पण समजत नाही की नेमकं तुमचा व्हिडिओ कुठल्या ऑडियन्सकडे पुश करायचा. कारण यूट्यूबचा अल्गोरिदम असा आहे की जर तुमचं टेकचं चॅनल असेल तर तुमचा व्हिडिओ टेकच्या जे ऑडियन्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल. व्लॉगचं चॅनल असेल तर तुमचा व्हिडिओ व्लॉगच्या चॅनलपर्यंत पोहोचवला जाईल, व्लॉगच्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवलं जाईल. कुकिंग रिलेटेड असतील तर कुकिंग ज्यांना आवड आहे त्यांच्यापर्यंत तुमचा व्हिडिओ हा पोहोचवला जाईल. पण आपण जर सगळं मिक्सअप करत असलो तर आपला चॅनलचा जो ॲव्हरेज पॉईंट असतो तो एकदम लो होतो. फॉर एक्झाम्पल माझं घ्या, कारण मी आधी व्लॉगिंग करत होते, तर व्लॉगिंगमध्ये मी कुकिंग पण करायची आणि व्लॉगिंग पण करायची. पण याच्याने झालं काय, माझं जे चॅनल होतं त्याला व्ह्यूज यायचे नाही. मग मी एक ठरवलं की मला नेमकं कुठला टॉपिक समजतोय किंवा मी कुठल्या टॉपिकवर काम केलं पाहिजे जेणे मला व्ह्यूज येतील. ठीक आहे, तर मी आता हा जो माझा करंटली टॉपिक आहे तो निवडलेला आहे आणि त्याच्याने माझे व्ह्यूज वाढलेले आहेत, माझे सबस्क्रायबर वाढलेले आहेत, माझा वॉच टाईम वाढलेला आहे, बऱ्याचशा गोष्टी चेंज झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि एकच निश जो आहे तो आपण सिलेक्ट केला पाहिजे. जर व्लॉगिंग करत असाल तर फक्त त्याच्या रिलेटेड व्हिडिओ टाका. जो टॉपिक तुम्हाला आवडत असेल त्या रिलेटेड तुम्ही व्हिडिओज बनवा. 5वी मिस्टेक अशी आहे, खूप महत्त्वाची मिस्टेक आहे, अर्ली गिवअप करणं. म्हणजे बघा, व्हिडिओज अपलोड केले, व्ह्यूज आले नाही आले तरी तुम्हाला अपलोड करणं सोडायचं नाही. कारण यूट्यूब तुम्हाला टेस्ट करत असतो की हा जो आहे कंटेंट क्रिएटर हा पेशन्स आहेत का नाही याच्यामध्ये, किंवा त्याचा यूट्यूबचा जो अल्गोरिदम आहे तो तुमचं व्हिडिओ न्यू चॅनल असल्यामुळे त्याला व्हिडिओ चेक करायला वेळ लागतो, अल्गोरिदममध्ये टेस्ट करायला वेळ लागत असतो. त्याच्यामुळे अर्ली गिवअप करणं हे सोडून द्यायचं. कन्सिस्टन्सी ठेवायची खूप महत्त्वाची गोष्ट आहे. गिवअप अजिबात करायचं नाही, कारण यूट्यूब हा एक इन्कमचा खूप चांगला सोर्स आहे. खूप सारे क्रिएटर्स खूप सारे पैसे कमवत आहेत नक्कीच, तर तुम्ही त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि मेन गोष्ट अशी की जे मोठे क्रिएटर्स आहेत त्यांचा हेवा लहान क्रिएटर्सनी अजिबात करायचा नाही. कारण सुरुवातीला जेव्हा जे ते मोठे क्रिएटर्स आहेत त्यांनीच त्यांच्या चॅनलला सुद्धा, त्यांच्या व्हिडिओजला सुद्धा 10-20 असेच व्ह्यूज आलेले आहेत. डायरेक्टली ते एकदम मिलियनमध्ये त्यांचे सबस्क्रायबर किंवा मिलियनमध्ये त्यांचे व्ह्यूज गेलेले नाहीत. तर ही गोष्ट आधी आपल्या माइंडमध्ये फिक्स करा. कंपॅरिझन करणं सोडा. आपला जो पॉईंट आहे, आपला जो व्हिडिओचा चॅनलचा टॉपिक आहे त्याची ग्रोथ कशी होईल, आपल्या कंटेंटवर लक्ष द्या. ठीक आहे, क्वालिटी कंटेंट बनवा, क्वालिटी प्लस क्वांटिटी बनवा, म्हणजे याच्याने तुम्हालाच फायदा होणार आहे. त्याचा हेवा करणं सोडून द्या. मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांचं सजेशन घ्या, त्यांचे व्हिडिओज बघा, काही प्रॉब्लेम नाही. नवीन माहिती आपल्याला भेटत असते, परंतु त्यांचं कंपॅरिझन करून आपण डिप्रेस्ड होणं हे एकदम चुकीचं आहे. आणि 90% जे स्मॉल यूट्यूबर्स आहेत, न्यू क्रिएटर्स आहेत, ते यूट्यूब याच कारणाने सोडतात की मोठे यूट्यूबर्सला एवढे व्ह्यूज येतात, त्यांच्या व्हिडिओजला एवढे व्ह्यूज, त्यांचे एवढे सबस्क्रायबर, मग माझ्या चॅनलला, मी तर व्हिडिओज डेली अपलोड करतोय तरी माझ्या चॅनलला व्ह्यूज काय नाहीत. आणि याच कारणाने जे छोटे यूट्यूबर्स असतात ते यूट्यूब जे आहेत ते सोडत आहेत आणि गिवअप करत आहेत. पण तुम्ही अजिबात गिवअप करू नका, कारण संयम हा असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला फळ हे भेटत नाही. काम करत राहायचं, फळ एक दिवस नक्कीच भेटेल. मित्रांनो, तुम्ही जर हे 5 जे मिस्टेक्स आहेत त्या अवॉइड केल्या तर तुमचं जे चॅनलची ग्रोथ आहे ती नक्कीच होणार आहे. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही या 5 मिस्टेकपैकी कोणती मिस्टेक करत होतात. ठीक आहे, तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.